गुरुरेव परकाम गुरुरेव दिगंबरा। भगवंत म्हणतात की माझा जो भक्त आहे त्याचं मन जे आहे, त्याचं मन जे आहे ते माझ्यामध्येच रममाण व्हायला हवं। मन म्हणजे मन आणि चित्त, बुद्धी, सूक्ष्म देह। स्थूल देह इथेच बसलेला आहे। मी पूजनाला बसलोय स्वामींच्या समोर। मी बसलोय म्हणजे माझा देह बसलाय। मी माझ्या देहाला स्वामींच्या समोर बसवलंय आणि माझा सूक्ष्म देह जो आहे, ज्याच्या माध्यमातून स्वामींचं पूजन घडणार, तो मात्र जगाची सैर करायला गेलाय। आणि इथे आपला स्थूल देहच इथे गंध लावतोय, इथे अक्षता टाकतोय, इथे हळदी वाहतोय, इथे कुंकू वाहतोय, पुष्प वाहतोय आणि सूक्ष्म देह जग फिरतोय। याने भक्ती होत नाही। म्हणून भगवंत काय म्हणतात, भक्ताचं मन मन चित्त माझ्या ठाई रममाण व्हायला हवं। तू माझ्या समोर बसला नाहीस तरी चालेल, म्हणजे तुझा स्थूल देह माझ्या समोर बसला नाही तरी चालेल, मात्र तुझं मन चित्त निरंतरपणे माझ्याने युक्त असायला हवं, भगवंताने युक्त असायला हवं। आणि भगवंत म्हणतात की असा नित्ययुक्त भक्त असायला हवा, म्हणजे त्याला माझं कधी विस्मरणच होत नाही। माझं चित्त, माझं मन निरंतरपणे स्वामी चरणामध्ये, मला स्वामी चरणच दिसत असतात। मी माझं काम करतोय, नित्याचं काम करतोय, माझं कर्तव्य कर्म करतोय, प्रपंचासाठी आवश्यक असलेलं कर्म माझ्या हातून घडतंय। मात्र ते घडत असताना देखील माझं चित्त जे आहे, माझं मन जे आहे ते स्वामी चरणावरच रुंजी घालतंय। होय, मला निरंतरपणे स्वामीच दिसतायत, मला निरंतरपणे स्वामीच दिसतायत। माझा स्वामी भक्त समोर आला तर मला त्याच्यामध्ये सुद्धा स्वामीच दिसतायत। आणि त्यामुळे मी त्याला नमस्कार करून म्हणतोय श्री स्वामी समर्थ। तोही मला म्हणतोय श्री स्वामी समर्थ। अरे वा, अरे वा। आणि जेव्हा मला प्रत्येक जीवामध्ये स्वामी दिसायला लागतात, त्यावेळेला आपण निरंतरपणे निश्चितपणे समजावं की आपण स्वामीयुक्त झाला आहात, स्वामीमय झाला आहात, भगवंतमय झाला आहात। भगवंताने तुम्हाला व्यापलं आहे, स्वामीने तुम्हाला व्यापलं आहे, कारण आपण आपलं चित्त मन निरंतरपणे स्वामींमध्येच ठेवता। मात्र त्याचबरोबर आपल्याकडे दृढ श्रद्धा असायला हवी। आता विश्वास आणि श्रद्धा यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे, तो आपण जाणून घ्यावा। विश्वास जो आहे तो ज्ञात वस्तूंबद्दल असतो, ज्ञात गोष्टींबद्दल असतो। मला माहिती आहे हे समोर बसलेले प्रशांत पेडणेकर आहेत, मी यांना ओळखतो, माझा त्यांच्यावर विश्वास आहे। मला माहिती आहे हा माणूस आपला शब्द कधी पडू देत नाही, काही झालं तरी तो त्याचा शब्द पाळणार, हा माझा विश्वास आहे। मग श्रद्धा कशाला म्हणतात, तर श्रद्धा म्हणजे मला ज्ञात नसलेल्या गोष्टींवर माझा असलेला विश्वास, मात्र जो अंधविश्वास नाही, मात्र जो अंधविश्वास नाही। म्हणजेच काय, मला ज्ञात नाही स्वामींचं सामर्थ्य काय आहे, मात्र माझा स्वामींच्या सामर्थ्यावर विश्वास आहे की स्वामी मला माझ्या संकटातून निश्चितपणे बाहेर काढतील। ही माझी स्वामींवर असलेली श्रद्धा आहे। श्रद्धायुक्त असावं, स्वामींविषयी मनामध्ये कधीच संशय येऊ द्यायचा नाही। अरे स्वामी माझं काम करतील का, त्यांना झेपेल का हे काम, त्यांना झेपेल का? कारण काय होतं, जीव जो आहे तो स्वतःच्या ज्या शक्ती सामर्थ्य आहे ते पाहतो आणि त्यानुसार स्वामींचा विचार करतो। तो म्हणतो मला झेपणार नाही, स्वामींना कसं झेपेल? अशा प्रकारचा संशय मनामध्ये येऊ द्यायचा नाही। आपण पूर्ण श्रद्धा ठेवून स्वामींवर असावं, आपलं मन चित्त स्वामी चरणी ठेवावं, स्वामी नामामध्ये निरंतरपणे दंग करावं आणि ते नित्ययुक्त करावं। आणि
स्वामींवर परमश्रद्धा ठेवून असावं. आपल्याकडून निश्चितपणे स्वामींची भक्ती घडेल आणि स्वामींची भक्ती घडली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी त्रास होणार नाही याची हमी स्वामींकडून आहे. होय, निश्चितपणे ही हमी स्वामींकडून आहे. आणि स्वामीने आपला विश्वास, आपला शब्द कधीच खाली पडू दिला नाही. स्वामीने आपल्या भक्तांचा विश्वास कधीच तोडलेला नाही. स्वामीने कधीच आपल्या भक्ताच्या श्रद्धेला तडा जाऊ दिलेला नाही. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून असावं, त्यांच्या चरणी लीन असावं, सत्याची संगत करावी, जो जो भेटेल त्याच्यामध्ये स्वामींना पाहण्याचा प्रयत्न करावा, जो जो भेटेल त्याच्याशी प्रेमयुक्त अंतःकरणाने आचरण करावं, जो जो भेटेल त्याला स्वामी चरणांचा मार्ग सांगावा. आपल्याला आलेले अनुभव आपण इतरांना सांगावे, म्हणजे त्या जीवाचं सुद्धा कल्याण करण्यास आपण कारणीभूत होता. आणि जेव्हा एखाद्या जीवाचं आपल्यामुळे कल्याण होतं, आपण त्याला कारणीभूत होता, त्यावेळेला स्वामी आपलं कल्याण केल्याशिवाय काही राहत नाहीत. म्हणून आज या वीर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी आपलं मन, आपलं चित्त स्वामीमय करावं आणि ते निरंतरपणे स्वामीमय ठेवावं आणि स्वामी चरणावर आणि स्वामी नामावर पूर्ण श्रद्धा ठेवून असावं. आपल्या जीवनामध्ये प्रसंग कुठला जरी असला तरी आपल्याला त्रास होणार नाही याची शाश्वती स्वामींकडून आहे. आणि स्वामींच्या शाश्वतीविषयी आपण मनामध्ये शंका आणण्याचं यत्किंचितही कारण नाही. श्री स्वामी समर्थ.